jungle. हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे वटपौर्णिमा. सकाळपासून असं होत आहे की महाशिवरात्री महाशिवरात्री असंच तोंडामधून निघतंय, कारण महादेवाचाच असतो. आणि मी फक्त उपवास केलेला आहे, पूजा वगैरे काहीच केलेली नाहीये. आईसोबत फक्त तेवढं गेलेली, वडाच्या झाडाचं दर्शन केलं. विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात जायचं आहे, ते आता जाते. वाजलेत संध्याकाळचे 7. दिवसभरापासनं ब्लॉग सुरू करते 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 म्हटलं, शूट करते म्हटलं, पण काहीच झालं नाही. कारण आता गेल्या काही ब्लॉग्समध्ये सारखं तेच ते बोलतेय, त्याच्यामुळे इथे काही ते बोलत नाही. एक व्हिडिओ शूट करायचा होता, तेवढंच सांगते. ठीक आहे. तर लॅबच्या मॅडम येणार आहेत सॅम्पल कलेक्ट करायला, कारण अर्जंट डॉक्टरांनी काही टेस्ट सांगितल्या आहेत माझ्या. त्या टेस्ट करायच्या आहे, कारण सडनली तब्येत खराब होतीये. मध्येच थंडी वाजून ताप येतोय, त्याच्यानंतर बरंच काही होत आहे. त्याच्यामुळे मग रात्रीला अर्जंट दवाखान्यामध्ये गेली. त्यांनी जवळपास 4 ते 6 इंजेक्शन लावले सलाईनमध्ये, आणि मग मला घरी यायलाच 1 वाजला. सो काही टेस्ट आहेत अर्जंट, त्या करायच्या आहे. तर त्या म्हटलं करून घेते, बघते काय आहे. तर जास्त वाढवल्यापेक्षा, म्हणजे जास्त वाढल्यापेक्षा आणि नंतर मग जास्त त्रास सहन केल्यापेक्षा ते बरं, म्हणून मग आता त्या टेस्ट करून घेते. व्लॉग यासाठी शूट करते कारण ब्लॉग्स अजिबातच आले नाही. जसं मी सांगितलं होतं, माझ्या आजोबांची तब्येत खराब होती, त्यानंतर त्यांची डेथ झाली वगैरे, या सर्व गोष्टींमुळे. सो आता विचार करते की थोडा थोडा का होईना ब्लॉग्स टाकत जाईल, म्हणजे मग जे काही सबस्क्रायबर्स आहेत त्यांना सुद्धा बोर व्हायला नको. कारण सारखंच प्रमोशनचे व्हिडिओ टाकले तर असं होतं की तू प्रमोशनच खूप करते, प्रमोशनचेच व्हिडिओ येतात आहे, आणि सारखं त्याच त्या टॉपिकवर. मी आज चॅलेंज घेतलाय, स्वतःलाच चॅलेंज केलेलं आहे की आजच्या पूर्ण ब्लॉगमध्ये मी प्रमोशनच्या व्हिडिओजबद्दल काहीच बोलणार नाही. सो दुपार तशी झाली. प्रिशू आईसोबत बाहेर आहे, कारण मला माझं काम करायचं आहे. दुसरी गोष्ट अशी की मेकअपची ऑर्डर होती, त्याच्यामुळे मग ब्रशेस क्लीन करायचे आहेत मेकअपचे. कारण मी एकदा यूज झाले तर ते परत दुसऱ्या क्लायंटला यूज करत नाही. म्हणजे जेव्हा मला ऑर्डरला जायचं असतं तेव्हा मी एक्स्ट्राचे कॅरी करते, आणि जर आयत्या वेळी दुसरं कोणी जर मेकअप वगैरे करून मागितला तर मग माझे जे एक्स्ट्राचे असतात मी ते यूज करते. म्हणजे एकदा एखाद्या क्लायंटवर यूज केले तर मी ते ब्रशेस वॉश केल्याशिवाय दुसरं कोणावर यूज करत नाही. आधी मी व्यवस्थित ते क्लीन करते, त्यानंतर मग यूज करते. ही माझी स्वतःची सवय आहे. मला ते जरा बरं वाटतं, म्हणजे हायजेनिक वाटतं. आणि मी स्वतः जरी कोणाकडे गेले तरी सुद्धा मग माझं तेच विचार असले असते, त्याच्यामुळे मग मी तसं करते. तर मला मेकअप ब्रशेस, स्पॉन्ज वगैरे सुद्धा क्लीन करायचे आहे. बाकी मी त्या दिवशीच क्लीन करून ठेवले, आणि काल फक्त जे यूज झालेले आहेत मला फक्त तेच क्लीन करायचे. सो ते करते. आजचा दिवस कसा गेला काहीच माहिती नाही पडलं. वडाची पूजा, आता त्याच्याबद्दल पण प्रश्न येणार. तर माझं असं होतं की मला फक्त, म्हणजे मनात जर एखादी गोष्ट नसली तर ते उगाचच लोक काय म्हणतील या गोष्टीने करणं हे खूप चुकीचं वाटतं. त्याच्यामुळे मग मी देवाचा उपवास केला, माझ्या परिवारासाठी, माझ्या मुलीच्या आयुष्यासाठी, त्यांचं आरोग्य चांगलं राहायसाठी म्हणून. आणि देवाला सुद्धा तसं सांगितलं. आणि आता फक्त मंदिरात जायचं बाकी आहे. जसं मी आधी सांगितलं, तर मंदिरात जाऊन येईल संध्याकाळला. संध्याकाळ म्हणजे ऑलमोस्ट 7 वाजलेले आहे. तर थोड्या वेळाने वगैरे असं मंदिरामध्ये जाऊन येईल. आणि बाकी तयारी वगैरे मी काहीच नव्हती केलेली. आज हेअर वॉश केलेला, कारण गेल्या काही दिवसांमध्ये ताप खूप जास्त होता, त्याच्यामुळे मग माझे केस धुणं झालंच नाही. कारण हेअर वॉश केला तर मग असं म्हणजे घरी असं म्हणतात की तापामध्ये डोक्यावरून पाणी घेतलं किंवा आंघोळ केली तर ताप जास्त वाढतो, आणि मला स्वतःला लहानपणापासूनच तसं होतं. त्याच्यामुळे मग मी हेअर वॉश काही केलं नव्हतं. तर आज हेअर वॉश केला, पण केस विंचरायचे तेवढे बाकी आहे. कारण मी जसं आधीच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं, मला हेअर फॉलचा प्रचंड त्रास होतोय, आणि माहिती नाही का केस विंचरायला लागले की डोकं ना खूप जास्त दुखतं. त्यामध्ये मी आता
प्रेग्नन्सीमध्ये मायग्रेनची गोळी घेऊ शकत नव्हती कारण डॉक्टरनी नाही म्हटलं होतं आणि आता मायग्रेनची गोळी घेत नाही कारण बाळ दूध पितं. त्याच्यामुळे मग मी आणि तसंही मी डिसाईड केलं की जेवढं होईल तेवढं गोळीपासून लांब राहायचं, म्हणजे गोळीची सवय नाही ठेवायची यासाठी, कारण पुढे वर्कलोड आणखी वाढेल यासाठी. म्हणून आणखी एक असं सांगायचं होतं की जे मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं की मी काहीतरी गुड न्यूज देणार आहे, त्यावर बऱ्याच जणांचे बरेच काही तर्कवितर्क माझ्याजवळ आले, म्हणजे बरेच काही गेसिंग असे गेस केलेले आहे काही काही गोष्टी की त्याच्यावर बोलावंसंच वाटतं. सो ते माझ्या पर्सनल लाईफशी रिलेटेड गुड न्यूज नाही आहे, माझ्या प्रोफेशनल लाईफशी रिलेटेड गुड न्यूज आहे. म्हणजे इनडायरेक्टली ते पर्सनल लाईफलाच रिलेट करणार, पण माझ्या प्रोफेशनल लाईफशी रिलेटेड आहे, म्हणजे माझ्या कामाशी रिलेटेड आहे. जे माझं एक ड्रीम होतं खूप वर्षांपासून म्हणू शकते मी, लग्नाच्या आधीपासनं आणि लग्नानंतर शक्यतो जास्त. त्याच्यामुळे मग ते ड्रीम मी कंप्लीट करते आहे. त्याच्यासाठी माझं ट्राय करायचं चाललंय. मला ते सांगायचं होतं. कारण बऱ्याच जणांनी बऱ्याचशा गोष्टी गेस केल्या. कोणी माझ्या पर्सनल लाईफबद्दल गेस केल्या, तर काही तर बापरे! खूप विचित्र गेसिंग होत्या. त्याच्यामुळे मग ते सांगावसं वाटतं की नाही, माझ्या कामाबद्दलची ती न्यूज आहे आणि दुसरी माझ्या कंटेंटशी रिलेटेड आहे. तर अशा गुड न्यूज आहेत. सो त्या मी लवकरच सांगेल. सस्पेन्स यासाठी ठेवतीये कारण म्हणतात ना, सब्र का फल मीठा होता है. आणि तुम्हाला जेव्हा ती न्यूज मिळेल तेव्हा तुम्हालाही नक्कीच खुशी होईल. माझे रेग्युलर सबस्क्रायबर्स आहेत ज्यांना मला कुठेतरी गेलेलं बघायचं आहे, सो त्याशी काहीतरी रिलेटेड ती न्यूज आहे. सो मी ती लवकरच शेअर करेल. आता बोलणं भरपूर झालं, 6 मिनिटापासून मी बोलतीये. तर आता आधी ब्रशेस क्लीन करायचे आहेत मला, ते ब्रशेस क्लीन करते आणि त्यानंतर मग आई मंदिरामध्ये जाईल, तेव्हा आईसोबत मंदिरामध्ये जाऊन दर्शन करून येईल. आई आणि प्रेशू हरिपाठासाठी मंदिरामध्ये थांबतील, मी घरी येऊन जाईल आणि असं सर्व आहे. तर बघूया या व्हिडिओमध्ये काय काय होतं, तर व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. आधी इथे संध्याकाळच्या जेवणाची तयारी करते. तिकडे आरतीचं ताट काढून ठेवलेलं आहे, इथे भात लावलेला आहे आणि दुसरीकडे प्रिशूचं जेवण म्हणजेच वरण भात एकत्र लावते मी, म्हणजेच खिचडी. आणि तूप टाकलेलं आहे प्रिशूच्या ह्याच्यामध्ये, बाकी काहीच नाही. हळद टाकलेली आहे चिमूटभर. आता कुकरला लावलंय सर्व आणि कुकर होऊ देते. प्रिशू खुश. बाय मनू, बाय. बाऊ मनू, मनू बाऊ, मनू बाऊ. बाय प्रिशू, बाय. तर चला, मीही आता मंदिरामध्ये जाऊन येते आणि त्यानंतर तुमच्यासोबत बोलते. मंदिरामध्ये जाऊन आली, दर्शन वगैरे करून आली. प्रिशूला आईकडेच ठेवलेलं आहे. ती ना माझ्याकडून आईकडे अजिबातच जात नव्हती, खूपच जास्त चिडचिड करत होती. माहीत नाही का बरं, आज तिची झोप झालेली नाही आहे की काय, ती अजिबातच राहत नाही आहे, खूप जास्त चिडचिड करते. तर तिला आईकडे ठेवलं. आता मला ब्रश वगैरे क्लीन करायचे आहे, ते ब्रश क्लीन करते. त्याआधी मंदिरात आता यासाठी गेले कारण दुपारला जेव्हा मी वडाची म्हणजे नमस्कार करायला गेली, मी पूजा वगैरे काहीच केलेली नाही आहे, मी फक्त उपवास केला. कारण असं म्हणतात की महादेवाचं व्रत जर कुठलंही अर्धवट सोडलं तर पुढल्या जन्मी आईवडील आधीच जातात वगैरे असं. सॉरी, ॲक्च्युली कॉल आलेला. सो असं म्हणतात की आईवडील जातात लवकरच. त्याच्यामुळे मग म्हणजे मी शिवलीलामृतामध्ये वाचलेलं आहे आणि आम्ही या सर्व गोष्टींना खूप जास्त मानतो. त्याच्यामुळे मला रिस्क नव्हती घ्यायची, म्हणून मी उपवास केला माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या मुलीच्या चांगल्या आयुष्यासाठी, आरोग्यासाठी, सर्वांच्या. म्हणून मी उपवास केला फक्त. बाकी पूजा वगैरे मला काही करायची इच्छा नव्हती. आता त्याचं कारण काय हे सर्व मला डिस्कस करायचं नाही आहे, पण नव्हती माझी इच्छा, त्याच्यामुळे मग मी नाही केली. आणि तेव्हा मग मंदिरात जायचं राहून गेलं कारण प्रिशू होती आणि ऊन खूप जास्त, माझ्याकडनं थांबणंच नव्हतं. चक्करही खूप येत होते कारण मला मेडिसिन सुरू आहे आणि मेडिसिन घ्यायचं होतं माझं, कारण पूजा केल्याशिवाय फराळ नव्हते करू शकत आई. आणि मग मी सुद्धा दर्शन केल्याशिवाय मग काही खाल्लं नसतं. त्याच्यामुळे मग तर म्हणून मग आता दर्शन करून आले मंदिरामध्ये. मी आईला बोलली होती की मी संध्याकाळी येईल मंदिरामध्ये, म्हटलं मग कशाला उगाच आपण जाऊन येऊ. तर जाऊन आली आणि प्रिशूला आईजवळ ठेवलं. तर आता मी पटकन ब्रश वगैरे क्लीन करायचे आहे, ते ब्रशेस वगैरे क्लीन करून घेते आणि त्यानंतर मग बाकी पुढे शेअर करते. सो कुठेच जाऊ नका, व्हिडिओला बघत राहा.
एक गोष्ट मी सांगायची विसरली, ती म्हणजे अशी की मी पहिल्यांदा काल म्हणजे लास्ट व्लॉगमध्ये फेशियल केलेलं घरी आणि खरंच रिझल्ट ना अमेझिंग होते. मला या साईडला इथे वगैरे ना खूप जास्त टॅनिंग झालेलं होतं आणि गळ्यामध्ये कंटिन्यू घालून इथे सुद्धा टॅनिंग होतं आणि मेडिसिन सुरू होती. त्याच्यामुळे मग ना मला पिगमेंटेशन सारखं झालेलं होतं, त्याच्यामुळे ते अजिबातच जात नव्हतं. आणि मी घरी फेशियल फर्स्ट टाईम केलं. घरी कशाला, मी लाईफमध्ये फेशियल फर्स्ट टाईम केलं आणि त्याचा रिझल्ट ना सिरियसली अमेझिंग होता. म्हणजे मला अशी इच्छा होती नेहमीच की पार्लरमध्ये जाऊन करायचं, पण आधी जायची मी, पण फेशियल वगैरे असं काही केलं नाही. आणि त्याच्यानंतर मग लग्नानंतर तर बरं कशासाठी पार्लरमध्ये जायला नाही मिळालं, फक्त थ्रेडिंगसाठी जेवढं तेच, बाकी कुठल्याच गोष्टीसाठी नाही. आणि मग असं मन मरून गेल्यासारखं की नकोच आता. आणि इथे आल्यानंतर परमिशन वगैरे सर्व असते जायचं, पण मग ना मूडच निघून गेलं की नाही काहीच करायचं नाही. थ्रेडिंगला सुद्धा मी महिनो नव्हती जात, पण आता सगळं काही करते आहे. थ्रेडिंगला सुद्धा व्यवस्थित जाते. आता तुम्ही बघू शकता किती वाढलेली दिसायची माझी, पण आत्ता तेवढी नाही. आता एक फंक्शन होतं त्याच्यासाठी म्हणून मी, म्हणजे एक प्रोग्राम अटेंड करायचा होता मला, त्याची अँकरिंग मी करणार होते, त्याच्यासाठी म्हणून मी केलेलं, म्हणजे त्याच्यासाठी म्हणून मी फेशियल केलेलं घरीच. पण खरंच रिझल्ट अमेझिंग होता. म्हणजे पार्लर किटच आणलेली त्याच्यामधूनच केलेलं मी आणि रिझल्ट खरंच खूप छान होता. म्हणजे मी असं मार्केटिंग वगैरे काही करत नाही आहे, मी हे सांगते आहे की करून बघितलं ना की पॉसिबल आहे बाहेर पैसे दिल्यापेक्षा. तर मग मी ते केलं आणि बाकी पण आता विचार करते आहे की घरीच एक एक गोष्टी ट्राय करून बघायच्या आणि जमल्या तर मग फारच छान. बाहेर पैसे द्यायचे काम नाही आणि आपली जी इच्छा असते ती इच्छासुद्धा पूर्ण होते. कारण ना मला एवढ्या तेवढ्या गोष्टीसाठी बाहेर पैसे द्यायला अजिबातच आवडत नाही. कारण कसं असतं, प्रत्येकाची इच्छा असते की जावं, तयार व्हावं या सर्व गोष्टी, पण मला ना आता अजिबातच तसं काही वाटत नाही. मी आज तयारीसुद्धा नव्हती केलेली. मी अशा ज्या अवतारात आहे, मी याच सेम अवतारामध्ये मी हेअर वॉश केलेला होता, तर केस खुले होते, मग विंचरायचे वगैरे होते. आणि मी जसं या आधी सांगितलं, डोकं प्रचंड दुखतं माझं, का बरं काय माहिती, तर मी असेच केस ठेवलेले आणि मी अशाच अवतारामध्ये गेलेली. तर मला आता या गोष्टींचं मुळीच काही वाटत नाही की कोण काय बोलत असेल किंवा कोण काय विचार करत असेल. कारण ना प्रत्येकाची स्वतःची कंडिशन ही ज्याची त्याला माहिती असते, लोकांना नसते माहिती. चांगलं असलं तिकडूनही ते बोलणार, वाईट असलं तिकडूनही ते बोलणार, तोंडावर एक बोलणार, मागं एक बोलणार. त्याच्यामुळे मग मी लक्षच देत नाही. ज्यांना जे बडबड करायची ते करू दे. मला माहिती आहे मी का बरं व्रत नाही केलं आजचं, माझ्या घरच्यांना माहिती आहे मी का बरं व्रत नाही केलं, माझ्या जवळच्या काही लोकांना माहिती आहे की मी का बरं व्रत नाही केलं. बस माझ्यासाठी ते सफिशियंट आहे. त्याच्यामुळे मग ना मी गेली. माझ्या देवाला माहिती होते की माझ्या मनामध्ये फक्त त्यांच्या नमस्काराचा आहे, म्हणून मी देवाचं दर्शन केलं आणि मला ते समाधान वाटलं. सो मी हे बोलत होते की फेशियल करताना ॲक्च्युली मला दाखवायचं होतं कुठलं किट काय, तर ते मी नेक्स्ट टाईम जर कुणाचं करेल ना तर तुम्हाला तेव्हा करून दाखवेल. आणि चला आता मंदिरामधली घंटी ऐकू येत असेल, बघता बघता हरिपाठ झालासुद्धा आणि आता या दोघीजणी येतील, पण माझ्या अजूनपर्यंत ब्रशेस क्लीन करून नाही झाले. आता आधी मी ब्रशेस क्लीन करते आणि चला मग नंतर बोलते तुमच्यासोबत. व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा. बघा इथे खिचडी रेडी आहे. तुम्हाला यामध्ये पाणी दिसत असेल पण ठीक आहे, नंतर मी न पाणी टाकता त्याला वाटून घेते आणि पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेते. बघू शकता तुम्ही घट्ट आहे आणि नंतर यामध्ये पाणी टाकून थोडंसं शिजवते म्हणजे व्यवस्थित होते. सो ब्रशेस वगैरे क्लीन करून झाले, ते आता ते रात्रभरामध्ये त्याचं पाणी वगैरे सर्व सुकून जाणार आणि ते व्यवस्थित ड्राय होणार आणि त्याला मी उद्याला यूज करू शकेल. आता मी ब्रशेस आजच क्लीन का केले ते सांगते. एक हात दिवस लेटसुद्धा करू शकले. उद्याला आहे ब्युटी एक्सपो, जो अमरावतीमधला 10th खूप मोठा असा ब्युटी एक्सपो होतोय, ज्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं आहे. पार्टिसिपेट म्हणजे मी त्याच्यामध्ये जाणार आहे. मला बघायचं आहे, मला ब्युटी एक्सपोचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता, कारण माझ्यासाठी ते फर्स्ट टाईम होतं. पुण्याला असताना माझी खूप जास्त इच्छा होती की मी एक्सपो अटेंड करायचा, पण तिथे असताना कुठल्याच इच्छा पूर्ण झाल्या नाही, म्हणजे काहीच करायला नव्हतं मिळत. ते इथे तो लकीली चान्स आला आणि घरी सांगितलं तर घरी असं झालं की एका शब्दात सर्वांनी हो बोलले की नवीन एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे, नाही असं कोणाचंच नव्हतं. म्हणून मग त्याची लगेचच फी भरली आणि लगेचच मला तो अटेंडसुद्धा करायचा आहे. मला बघायचं आहे सर्व गोष्टी कशा असतात, काय असतात, त्याच्यामुळे. तर म्हणून मग उद्याला तिथे जायचं आहे. तर
थोडं ठीक जायला हवं, कारण सगळीकडे साधं नाही जाऊ शकत. कुठेतरी थोडंफार मेकअप थोडं व्यवस्थित असं जावं लागतं. त्याच्यामुळे मग मला ते ब्रशेस आजच क्लीन करावं लागले, नाहीतर मग मी 1-2 दिवस लेट करू शकले असते. कालच ऑर्डरवरून आले, आज ब्रशेस क्लीन केले. मी म्हणजे मध्ये मला वाटतं की 1 दिवसाचा गॅप झाला होता. हेअरस्टाईलची ऑर्डर होती काल आणि त्याच्या आधी ते जे मेकअपचं केलं, मी जसं तुम्हाला याआधी व्हिडिओमध्ये सांगितलं तसं. सो गॅप मला जास्त नाही मिळाली, म्हणून मग तेव्हा क्लीन नाही करू शकले. काहीच ब्रशेस लागलेले होते, त्याच्यामुळे मग मी ते आजच क्लीन केले आणि आता उद्याला एक्सपोला जायचं आहे. मी खूप जास्त एक्सायटेड आहे. म्हणून बघा मी हे नेल पेंट वगैरे पण लावलं. त्याचं कारण असं की तसे नखं ना अजिबात व्यवस्थित दिसत नाही. आता कोणी बघणार नाही आहे, पण एक आपलं स्वतःचं स्वतःला असतं. मी या हाताला लावत नाही, कारण काय होतं, आपण कितीही चांगल्या क्वालिटीचं नेल पेंट जरी यूज केलं तरी जेवणामधून म्हणा किंवा कसंही एखादा तुकडा मग जेवणामध्ये वगैरे गेला तर उगाचच काही प्रॉब्लेम व्हायला नको, म्हणून मी या हाताला कधीच लावत नाही. कुठलं लग्न वगैरे जरी असलं तरी मी फक्त याच हाताला लावते. म्हणून सुंदर असा पिंक शेड आहे हे मी लावलेला आहे. ॲक्च्युली मी न्यूड शेड खूप जास्त शोधलं, पण मला जसा पाहिजे होता तसा न्यूड नाही मिळाला. त्याच्यामुळे मग मला एक हा पिंक आवडला, सो हा एक पिंक घेतलेला आहे आणि एक डार्क जे मी पायाला लावलेलं आहे ते मी थोड्या वेळाने दाखवते. सो नेल पेंट वगैरे लावून घेतलं आणि मग अर्जंट मला जावं लागलं बाहेर, जिथे जाणं मी टाळू शकत नव्हते. तर आधी तिकडे जाऊन आले, त्याच्यामुळे तुम्हाला हे वेणी वगैरे घातलेली दिसत असेल. कारण काय झालं, हेअर वॉश केला होता मी, म्हणजे वटपौर्णिमेचं म्हणून. मग कसं देवाचा उपवास वगैरे असतो, मग मी हेअर वॉश करतेच. कुठे बाहेर वगैरे जातो आपण, इकडे तिकडे कोणी कसं असतं आपल्याला नाही माहीत राहत. त्याच्यामुळे मग कुठला उपवास वगैरे काही असला किंवा कुठली पूजा वगैरे असली तर मी हेअर वॉश न विसरता करतेच. सो म्हणून मग हेअर वॉश केला होता, पण ना केस तसेच बांधून ठेवलेले होते आणि माझा कंगवा दिसत नव्हता. आता मी ना जाड्या कंगव्यानेच वेणी घालते, कारण जे नॉर्मल रेग्युलर असतात ना त्याने केस खूप जास्त गुंततात आणि माझे केस ना खूप जास्त एकदमच जास्त नाही म्हणता येणार, पण जाड आहेत. त्याच्यामुळे ते गुंतात खूप लवकर आणि मी तेल कधीच यूज करत नाही. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की लवकर निघत नाही ते, म्हणून मी खूप जाडा असा कंगवा यूज करते आणि त्याच्यामुळे मग तो दिसत नव्हता. मग विंचरायचं ते राहूनच गेलं. पण जाताना मला विंचरावं लागलं, त्याच्यामुळे ना डोकं एवढं दुखलं, कारण विंचरण्यात पण खूप वेळ गेला आणि केस बघू शकता तुम्ही खूप खराब झालेली आहे. मी या आधीच्या व्हिडिओमध्ये विचारलं होतं की कोणाला जर ह्या केसांना काही उपाय माहिती असेल तर सांगा, कारण मी ना प्रमोशनसाठी जे येतात त्याचे प्रोडक्ट्स केसांवरती यूज नाही करत, कारण माहिती नसतात कसे. आता मी चॅलेंज घेतलेलं की आज मी प्रमोशनच्या व्हिडिओचं नाव नाही काढणार, पण हे जरा वेगळ्या बाबतीत काढलं, सो त्याला इग्नोर करा. तर मला जर तुम्हाला काही उपाय माहिती असेल यासाठी तर नक्की सांगा, जे तुम्ही यूज केलेलं असेल, ज्याचा तुम्हाला रिझल्ट जाणवला. मी सुद्धा ट्राय करून बघेल, कारण मी ऑइल अजिबात यूज करत नाही. त्याने माझं डोकं दुखतं, मग ते साधं जरी ऑइल यूज केलं तरी सुद्धा माहिती नाही का, म्हणून मग मी ऑइल अजिबातच यूज नाही करत. असो, ते झालं. मी एक प्रोडक्ट मागवलेलं आहे, ते म्हणजे हे आईस रोल ऑन. तर आधी जो होता तो वेगळा होता थोडा, पण तो हरवला. त्याच्यामुळे मग मी आयतेवेळी हा मागवला की पटापट यायला हवं, जे अफोर्डेबल सुद्धा आहे. कारण आता मी थोडं दुसरीकडे इन्व्हेस्ट करते, त्याच्यामुळे मग मला अशा काही गोष्टीमध्ये जास्त इन्व्हेस्ट करायचं नव्हतं, म्हणून. पण वेळेवर जे मिळालं ते घेतलं मी. आता मला रिटर्न सुद्धा नाही करायचं आहे, कारण डॅमेज वगैरे काहीच नाही आहे, चांगली क्वालिटी आहे, कलर वगैरे सुद्धा ठीक आहे. म्हणून जर हे प्रोडक्ट, तसं बरेचसे काही प्रोडक्ट मागवलेले आहे मी, जे मला माझं जे बोलली होती मी की माझ्या प्रोफेशनल लाईफशी काहीतरी रिलेटेड आहे त्याच्यासाठी म्हणून काही प्रोडक्ट मागवले होते मी. पण ते प्रोडक्ट मी आत्ता नाही दाखवू शकत, कारण ते जर मी आत्ता दाखवले तर तुम्हाला त्याची आयडिया येऊन जाईल असं. तर चला, आता आधी माझं जेवण वगैरे झालेलं आहे, भांडे घासून घेते. उद्याला तिकडे जायच्या आधी मला काही काम करून जायचे आहेत, कारण किती जरी म्हटलं ना सकाळी लवकर उठून करते तरी होत नाही. मग रात्रीचे भांडे आता रात्रीच घासून घेते, नाही तर मग कधीतरी स्किप करत असते, खूपच दमल्यासारखं वगैरे झालं तर. आणि आज उपवासामुळे ऑलरेडी खूप जास्त दमल्यासारखं झालं आहे, पण तरीसुद्धा कारण मी सकाळीच जाणार. जवळपास मला उद्याला प्रिशूला आईकडे 12 तासासाठी ठेवून जायचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त वेळसुद्धा लागू शकतो, कारण 9 ते 7 टायमिंग आहे. 8ला मला घरून निघायला लागेल, कारण जागा वगैरे मिळाल्या पाहिजे. कारण आपण पैसे देतो आहे तर काहीतरी शिकणं व्हायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे ती म्हणजे जागा मिळणं. आणि गर्दी खूप जास्त असते, कारण सर्वांनाच शिकायचं असतं, सर्वांनाच संधीचा फायदा घ्यायचा असतो. त्याच्यामुळे तर मला प्रिशूला आईकडे ठेवून जायचं, त्याच्यासाठी मला 8 वाजता निघावं लागणार.
आणि त्याच्यासाठी 7 वाजता उठावं लागणार. त्यात प्रिशू जर मध्ये उठली तर तिचं होईपर्यंत, तिने मला सोडेपर्यंत मी अजिबातच तिला सोडू शकत नाही, असे सर्व आहे. सो आत्ताच भांडे वगैरे घासून घेते सर्व, म्हणजे मग सकाळी आईच्या मागे धावपळ नको. कारण मी नसताना ना प्रिशू आईला अजिबातच सोडत नाही. तिचं असं असतं, तिला असं वाटते की काय माहिती की आईसुद्धा कुठेतरी जाणार, त्याच्यामुळे मी नसली की ते आईला अजिबातच सोडत नाही. बाकी कोणाच सोबत राहत नाही, कोणाच्याच जवळ नाही, आणि सर्वजण आपापल्या कामी असतात. त्याच्यामुळे मग आता चला भांडे घासून घेते. सो मी हे नेलपेंट लावलेलं आहे पायाला. डार्क असा शेड आहे, पायाला मला डार्कच आवडतो, कारण जसा पाहिजे तसा न्यूड मिळाला नाही त्याच्यामुळे. तर हा डार्क शेड लावलेला आहे, खूप कॉमन असा आहे, पण डार्क हा छान वाटतो म्हणून हा लावला. आणि हाताचं तर मी तुम्हाला आधीच दाखवलं. हे जे टॅनिंग दिसतं याच्यासाठी मला पेडिक्युअर करायचं आहे, पण ते वेळ मिळाल्यानंतर मी नक्कीच करेल. सो भांडे वगैरे घासून झाले, सर्व कामं झाली. म्हणजे जी माझ्याकडनं पॉसिबल होती. सकाळी ज्याने आईचा थोडासा तरी टाईम वाचेल, म्हणजे जसं प्रिशूचे काही कपडे वगैरे जे असतात पडलेले, म्हणजे सकाळचं जे सर्व कामं झाल्यानंतर, दुपारची कामं झाल्यानंतर जे कपडे असतात ते, कारण आम्ही तिला डायपर यूज करत नाही आणि तिला दाता येतात आहे. सो दाताची शी वगैरे असे सर्व गोष्टी, तर त्याच्यामुळे मग जे दिवसभरात कपडे पडतात ते वगैरे सर्व धुवून ठेवले, कारण उद्या आईच्या मागे धावपळ नको मग, असं सर्व आहे. सो चला, या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला वाटलं असेल आजच्या व्हिडिओमध्ये मी किती नुसतं बडबड केलेली आहे, ब्लॉगपेक्षा जास्त. सो एक्स्ट्रीमली सॉरी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी एक्सपोच्या काही क्लिप्स तुमच्याबरोबर शेअर करेल, ज्या छान छान आहेत. आणि मला वाटतं तिथं शूट करायची परमिशन असेलच, कारण सर्वच करतात. माझा एक्सपिरियन्स त्याबद्दलचा कसा होता, काय होता, ते सुद्धा सर्व शेअर करेल. सो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.